प्रार्थना मागतो. आमेन. चल सर्व बोले आमेन. सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. आज देवाने तुमची भेट घेतली आहे. एक टाळी वाजून परमेश्वराला धन्यवाद द्या. जे लोक खरोखर आनंदी हसून परमेश्वराला धन्यवाद. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. मी म्हणालो सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर एखादा समोरचा माणूस प्रेज लॉर्ड करत असेल तर तुम्ही देखील प्रेज लॉर्ड केला पाहिजे असं मला तरी वाटतं. हालेलुया. हालेलुया. पहिले तर तुमच्या शेजाऱ्याचं अभिनंदन करा की आज तो परमेश्वराच्या मंदिरात आशीर्वादित झालेला आहे. मी म्हणत नाही की आशीर्वादित होणार आहे, तो ऑलरेडी आशीर्वादित झालेला आहे. त्याला ग्रीटिंग्स द्या, त्याला शुभेच्छा द्या. खरोखर आज तो आशीर्वादित आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. किती लोकांनी मागच्या संडेचं वचन आज तुम्ही फॉलो करताय? आपल्या जिभेवरती आपल्या माउथ वरती किती लोकांनी कंट्रोल आणण्याचा प्रयत्न चालू केलाय? हात मला सगळे दाखवा. हालेलुया. 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 चर्च प्रत्येकाला परमेश्वराने अधिकार दिला एक हायर लाईफ जगण्याचा. हायर लाईफ म्हणजे कसं? एक उच्च जीवन जगण्याचं. हालेलुया. बोला हालेलुया. बोला परमेश्वराने मला अधिकार दिलाय एक उच्च जीवन जगण्याचं आणि मला माझं कर्तव्य त्या हायर लाईफ पर्यंत पोहोचण्याचं. हालेलुया. म्हणून जेवढं आपलं कंट्रोल आपल्या मुखावरती असेल तेवढंच आपण जास्त हायर लाईफ जगू शकतो. आणि आज देखील जे वचन मी तुम्हाला सांगणार त्याच्याद्वारे देखील परमेश्वर तुमच्या जीवनात आशीर्वादाची ओतणी करणार आहे. बोला आमेन. तर वचन वाचूया. जे वचन मी तुम्हाला सांगतो, अजूनही काही लोक पेन आणि डायरी आणत नाहीयेत, पण आणा. ते सगळे वचन आपल्या डायरीमध्ये कॉपी पेन आणून त्याच्यात नोट डाऊन करा, जेणेकरून परमेश्वर प्रत्येक वचनाद्वारे तुमच्याशी बोलेल. हालेलुया. बोला हालेलुया. निर्गम याचा पहिला अध्याय 5 ते 21, 15 ते 21 वचन. त्याच्यानंतर उत्पत्ती 20:11, नीतिसूत्र 8:13. हालेलुया. परत नीतिसूत्र 9:10 अध्याय 10 वचन. स्तोत्रसंहिता 111:10 जे लिहिता तरी लिहा. मत्ते 10:28. स्तोत्रसंहिता 128:1-5. नंतर योग 1 पहिला अध्याय पहिलं वचन. दानियल पहिला अध्याय 17 वचन. उत्पत्ती 22 अध्याय 12 वचन. हालेलुया. त्याच्यानंतर 1 पेत्र 2:17. स्तोत्रसंहिता 112:1. नीतिसूत्र 19:23. नीतिसूत्र 14:27. उत्पत्ती 22:12 आणि लेवीय 19:32. बोला आमेन. हालेलुया. सुरुवातीचं वचन वाचूया. निर्गम याचा पहिला अध्याय. उत्पत्ती नंतर दुसरंच पुस्तक आहे निर्गम, तर काढायला कोणाला तकलीफ होणार नाही. निर्गम याचा पहिला अध्याय. हालेलुया. निर्गम याचा पहिला अध्याय आणि 15 वचन. सगळ्यांनी काढा, मी वाचतो. आज परमेश्वर तुमच्याशी बोलणार आहे. बोला आज परमेश्वर या वचनाद्वारे माझ्याशी बोलणार आहे. चर्च बोला आज परमेश्वर या वचनाद्वारे माझ्याशी बोलणार आहे. थोडस जोरात बोललं तर अजून चांगलं होईल. बोला परमेश्वर आज या वचनाद्वारे माझ्याशी बोलणार आहे. बोला आमेन. निर्गम याचा पहिला अध्याय आणि 15 ते 21 वचन. मी ऑफिसकडे लक्ष द्या. आणि मिस्राचा राजा इब्री सुईशी बोलला. त्यातल्या एकीचे नाव शिप्रा आणि दुसरीचे नाव पुआ असे होते. आणि तो म्हणाला, तुम्ही इब्री बायकांची बाळंतपण करता आणि प्रस्तुतीच्या आसनावर त्यांना पाहता, तेव्हा जर मुलगा झाला तर त्याला जीवे मारा आणि मुलगी झाली तर तिला वाचवा. 17 वचन. परंतु सुईनी देवाला भीत होत्या, म्हणून मिस्राच्या राजाने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर मुलांना जिवंत ठेवले. 18 वचन. तेव्हा मिस्राच्या राजाने सुईनीला बोलावून त्यांना म्हटले, तुम्ही मुलांना जिवंत ठेवता हे असे का करता? तेव्हा सुईनीने फारोला म्हटले, इब्री बाया मिस्री बायकासारख्या नाही, तर त्या जिवंत आहेत. म्हणून सुईनी त्याच्याकडे जायच्या आधीच त्या प्रस्तुत होतात. आणि 20 वचन. आणि देवाने सुईनीचे बरे केले आणि लोक बहुपट होऊन फार बलवान झाले. आणि असे झाले की सुईनी देवाचे भय धरीत होत्या, म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली. चला बोला आमेन. आणखी जोरात बोला आमेन. आजच्या वचनाचं टायटल आहे परमेश्वराचं भय. लिहा परमेश्वराचं भय. लिहा परमेश्वराचं भय. जोरात बोला परमेश्वराचं भय. तुमच्या शेजाऱ्याला सांगा परमेश्वराचं भय. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात फिअर ऑफ गॉड. हालेलुया. परमेश्वराचं भय. हालेलुया. परमेश्वराचं भय म्हणजे परमेश्वर फार भयानक आहे, फार डेंजर असं काही नाही. हालेलुया. परमेश्वराचं भय काय? आणि त्या भयात ज्यावेळेस माणूस राहतो तेव्हाच माणसाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय कुठल्या आशीर्वादांना ऍड करतो आज या आपण बघणार. हालेलुया. आपण एक वचन वाचलं चर्च आमचा
तर त्या वचनामध्ये असलेले की जेव्हा मिस्री लोकांमध्ये, सगळे माझ्याकडे लक्ष द्या, मिस्रामध्ये जेव्हा योसेफ गेला, बरोबर, योसेफ गेल्याच्या नंतर योसेफाच्या द्वारे मिस्रामध्ये जेवढे इस्रायली वाढले तर ते वाढत आणि वाढत गेले. तर वाढत गेल्याच्या नंतर योसेफाच्या वेळेत जो राजा होता तो राजा मेला, फारो. नंतर दुसरा राजा त्या राजावरती राज्य करायला आल्याच्या नंतर त्या राजाच्या लक्षात ही गोष्ट आली की हे जे इब्री लोक आहेत, म्हणजे परमेश्वराचे निवडलेले लोक, हे आता आपल्यापेक्षा जास्ती काय होत आहेत, वाढत आहेत. तर यांना कुठेतरी कमी केलं पाहिजे. त्या राजाच्या डोक्यात काय कल्पना आली, तो म्हणाला जर कदाचित ते लोक माझ्यापेक्षा जास्ती वाढत गेले तर हे दुसऱ्या जो माझा शत्रू राजा आहे त्याच्यासोबत करार करतील किंवा त्याच्यासोबत एकमत होतील आणि काय करतील, माझ्या विरुद्ध बंड करतील आणि कदाचित मला त्या लढाईमध्ये मला पराजय सहन करावं लागेल. म्हणून त्यांनी एक आयडिया चालवली. त्यांनी काय आयडिया केली, त्यांनी त्या इब्री सुईनी होत्या, तुम्हाला माहिती पूर्वी काय हॉस्पिटल नव्हते बाळंतपण करायला, तर काही म्हाताऱ्या बायका, एक्सपिरियन्स बायका असायच्या, त्याच डॉक्टर असायच्या, त्या बरोबर डिलिव्हरी करायच्या, बरोबर की नाही, किती लोकांना माहितीये. तेव्हा काय असेल सिझर वगैरे हा काही प्रकार तेव्हा नव्हता, असेल तरी फार रिअर असायचा. तर या ज्या सुईनी होत्या, या सुईनींना तिची एकीचं नाव काय होतं, ध्यानात ठेवा, दोन नाव, पहिलीचं नाव होतं शिफ्रा आणि दुसरीचं नाव होतं पुआ. बोला शिफ्रा, सगळ्यांनी बोला, माझ्याकडे बघा, बोला शिफ्रा आणि पुआ. तर या दोन सुईनींना कुणी बोलवलं, चर्च कुणी बोलवलं, राजाने, म्हणजे राजाने बोलवलं. तर राजाने बोलवणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आपल्याला साधं एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या श्रीमंत माणसाने जरी घरी बोलवलं तर आपला आनंद गगनात मावत नाही. आणि आपण लोकांना पण सांगतो, बापरे त्या माणसाने मला बोलवलं, किती मोठा माणूस, पण मला त्याने बोलवलं. तसं या दोन सुईनींना राजाने बोलवलं. राजाने तरी गोष्ट सांगितली, ऐका, जेव्हा तुम्ही इब्री बायकांचं बाळंतपण करायला जाता तरी गोष्ट करायची, माझं ऐका, एक गोष्ट करा, जर त्या बायांना मुलगा झाला तर त्याला काय करा, बोला ना, काय करा, वचन ऐकलं तुम्ही, काय करा, मला रिस्पॉन्स देत जा. बोला, त्या मुलगा असेल तर काय करा, मारून टाका, आणि मुलगी असेल तर काय करा, जिवंत ठेवा. याचं कारण काय, जर मुलगा झाला तर मुलामुळे वंशावळी वाढत जाईल, पण मुलगी झाली तर ती वंशावळी वाढणार नाही. तर बायबलमध्ये एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, जेव्हा राजांनी ऑर्डर दिली सुईनींना, कुणी ऑर्डर दिली, बोला, कुणी ऑर्डर दिली. आता मला सांगा, राजाची ऑर्डर ऐकली पाहिजे की नाही ऐकली पाहिजे, का ऐकली पाहिजे, कारण राजाकडे पॉवर आहे, राजाकडे अथॉरिटी आहे. तो राजा त्याच्या जर मनात आलं तर त्या सुईनींचं काही पण करू शकतो. कळतंय तुम्हाला, म्हणून आपण राजांशी म्हणा किंवा प्रशासनाशी आपण पंगा घेत नाही. का, कारण त्या लोकांकडे अधिकार आहे, त्या लोकांकडे अथॉरिटी, की ते लोक आपल्या अगेन्स्ट काय ऍक्शन घेऊ शकतात. पण बायबल मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं ती जी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची, सुईनींना राजाने सांगितलं, परंतु एक गोष्ट तिथे लिहिली, 17 वचन बघा, 17 वचन, छोटीशी लाईन आहे, परंतु सुईनी देवाला भीत होत्या. आमेन. कमी आवाज ऐकला, सगळे वाचा, 17 वचनात ती पहिली लाईन वाचा, सगळे लाऊडली वाचा. हालेलुया, बोला हालेलुया. सुईनी कोणाला भीत होत्या, कोणाला भीत होत्या, देवाला भीत होत्या. आणि म्हणून त्यांनी काय केलं, म्हणून मिस्राच्या राजांनी सुईनींना बोलावून त्यांना म्हटले, आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी केलं नाही. सुईनी कोणाला भीत होत्या, जर सुईनी कोणाला भीत होत्या, देवाला भीत होत्या. म्हणून देवाचं भय इतकं त्यांच्यामध्ये होतं की त्या बायकाने देवाच्या भयाच्या पुढे राजाचं भय शून्य मानलं. हालेलुया. देवाचं भय त्यांच्यामध्ये इतकं होतं, त्या स्वतः इब्री होत्या, जिवंत देवाच्या मानणाऱ्या होत्या. त्यांनी राजाच्या भीतीपेक्षा की राजा मला उद्या काय शासन देईल ते मला मॅटर करत नाही, किंवा त्याचे मला काय परिणाम, तुम्हाला माझं राशन बंद करेल किंवा तो मला काय देणार नाही, किंवा तुम्हाला माझ्या राज्याच्या बाहेर पण काढून देईल, माझ्या घराला वाळीत टाकेल, काहीच परवा न करता बायबलमध्ये असं की त्या सुईनी देवाला भीत होत्या. त्यांनी राजाची आज्ञा मांडली नाही, त्यांनी राजाची आज्ञा मांडली नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी राजाची आज्ञा मांडली नाही हे राजाच्या लक्षात आलं. हालेलुया. जे मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याचा बेस मी तयार करतोय, हे राजाच्या लक्षात आलं की ज्या बायकांना मी ऑर्डर दिली ते बाय माझं ऐकत नाही. त्या राजानी त्या बायकांना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही असं का करत नाही.
तर एक सुंदर उत्तर त्या बायकांनी दिलं की ज्याच्यामुळे राजाला राग पण येणार नाही आणि त्यांचा जीव पण वाचेल. हालेलुया. चर्च हे कसं पॉसिबल झालं? हे कसं पॉसिबल झालं की इतक्या अडाणी बायकाच्या डिलिव्हरी करणाऱ्या इतकं चांगलं उत्तर त्या राजाला का देऊ शकल्या? कधी विचार केला? कधी विचार केलाय? आज आपण 99% वाद तर आपल्या बोलण्यावरूनच होता, कारण आपल्याला ज्ञातच नसतं की काय बोलायचं असतं, किंवा आपल्याला कळतच नाही की त्या माणसाला आता काय प्रत्युत्तर द्यायचं असतं. काहीतरी बोलून जातो आणि आपण काय करतो माहिती का? गुंता वाढवत जातो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या लोकांमध्ये परमेश्वराचं भय आहे त्या लोकांमध्ये परमेश्वराचं ज्ञान काम करतं. वाचू ते वचन नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 13 वचन. जे मी सांगतो ते स्टेप बाय स्टेप लिहून घ्या डायरीमध्ये. नीतिसूत्र याचा 8वा अध्याय आणि 13वा वचन. हालेलुया. सिरियसली परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. आजचं वचन कंप्लीट करायला मला कंप्लीट 2 तास लागणार आहे. तयार आहात ना बसायला सगळेजण? मला माझ्याकडे बघून उत्तर द्या. तयार आहात सगळेजण बसायला? जे तयार आहे त्याने आपले हात उंच करून थँक्यू. नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 13 वचन वाचा. कोणीतरी वाचा नीतिसूत्र याचा 8वा अध्याय 13 वचन. हालेलुया. चलो बोला आमेन. बोला आमेन. आम्ही नीतिसूत्र 9-10 वाचा सिस्टर. आमेन. चलो तुला आमेन. एवढं चांगलं उत्तर त्या बायका का देऊ शकले? त्याचं उत्तर इथे सगळे बघा काय लिहिले. परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ आहे. किती लोकांना ज्ञान पाहिजे? किती लोकांना ज्ञान पाहिजे? किती लोकांना ज्ञान पाहिजे? माणूस केव्हा फेल ठरतो चर्च? माणूस त्याचा आवाज कमी केला. माणूस केव्हा फेल ठरतो चर्च? माणूस केव्हा फेल ठरतो? मला आन्सर पाहिजे. माणूस केव्हा फेल ठरतो? जेव्हा त्याच्याकडे ज्ञान असतं. हालेलुया. आणि स्वतः परमेश्वर सुद्धा त्या गोष्टीला ऍग्री होतो आणि काय म्हणतो? माझ्या लोकांचा नाश होतोय. कशामुळं? बोला कशामुळं? विदाउट नॉलेज, लॅक ऑफ नॉलेज, म्हणजे अज्ञानामुळं, ज्ञानाच्या कमतरतेमुळे माझ्या लोकांचा काय होतोय? नाश होतोय. ज्याच्यामध्ये ज्ञान आहे तोच माणूस या जगामध्ये वर्चस्व करू शकतो. बोला हालेलुया. किती लोक ऍग्री आहेत माझ्यासोबत? हालेलुया. जो ज्ञानी आहे, जो हुशार आहे, तोच माणूस आपलं वर्चस्व साधू शकतो. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला समृद्ध व्हायचे, जर तुम्हाला ब्लेसेड लाईफ जगायचे, तर तुमच्यामध्ये काय काम केलं पाहिजे? जोरात बोला. काय पाहिजे? अज्ञानी माणसाचं काम कुठेही चालत नाही. काय पाहिजे? काय पाहिजे? काय पाहिजे? मग हे ज्ञान चर्च पुस्तकाचं ज्ञान मी तुम्हाला सांगत नाहीये. ऐकून घ्या. काही लोकांना प्रश्न पडले असतील, पास्टर मी शाळेतच गेलेली नाहीये किंवा गेलेलो नाही, मी शिकलेलोच नाहीये. ते ज्ञान तर आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रॅक्टिकल लाईफ मध्ये एक सक्सेसफुल जीवन जगण्यासाठी जे ज्ञान पाहिजे ना, ते ज्ञान सगळ्यात महत्वाचं आहे. आज किती लोक तुम्हाला माहिती असे की न शिकलेले असताना देखील त्यांनी एम्पायर खडक उभा केले. त्यांनी मोठमोठ्या इंडस्ट्रीज उभा केल्या. एज्युकेशन नसताना, एज्युकेशन जितकं महत्वाचं आहे तितकंच प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर. आणि बायबलचं वचन स्पष्ट सांगतं, जर तुम्हाला ते ज्ञान पाहिजे असेल तर बायबलचं वचन काय आता वाचला पण, परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ. याचा अर्थ ज्ञान कुठून सुरुवात होतं? ज्ञान कुठून सुरुवात होतं? किंवा ज्ञान माणसामध्ये केव्हा एंटर होतं? ज्यावेळेस 120 लोक 50व्या दिवशी मारीवाच्या खोलीत होती, पवित्र आत्मा सामर्थ्याने उतरला, अग्नीच्या जीवा उतरल्या, ते अन्य भाषेत बोलायला लागल्याच्या नंतर ती काही संध्याकाळ नव्हती, दिवसाचा मध्य दुपारचा प्रहर होता. हालेलुया. आणि बोलायला लागल्याच्या नंतर तो पेत्र त्या लोकांमधून उभा राहिला आणि त्या गच्चीवरती उभा राहून त्याने भाषण केलं. काय केलं चर्च? त्याने काय केलं? माझ्या मागे बोला. त्यांनी काय केलं? भाषण केलं. आणि पेत्राचं जर बॅकग्राऊंड तुम्ही चेक केलं तर पेत्र कोण होता भाषण करणारा? ही वॉज नॉट एज्युकेटेड. तो शिकलेला नव्हता, तो साधा मासे धरणारा माणूस होता. पण तुम्ही त्याच प्रेषितांच्या
सुवार्तितेमध्ये जर वाचलं ती जेव्हा फाड 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 बोलायला लागला, पेत्र इतकं ज्ञानी भाषण त्याने केलं. ते भाषण ऐकून लोक म्हटले, अरे हा तर अशिक्षित अनक्षर, याच्या शब्दाची कधी ओळख नाही, हा मासे धरणारा साधारण माणूस पण ऐकतोय, इतका ज्ञानाने कसा बोलू शकतो. हालेलुया, बोला हालेलुया. यहुदी जे शिकलेले, त्या यहुद्यांच्या समोर एक अडाणी माणूस भाषण करतोय, त्याचं नाव पेत्र. आणि जेव्हा त्याचं भाषण ऐकून ज्ञानी, शास्त्री आणि परुषी शॉक झाले की हा कसं काय बोलू शकतो, हा कसं काय बोलू शकतो. आज लोकांना नॉलेज नाहीये मी काय केलं पाहिजे. आज लोकांना नॉलेज नाही की मी कशात इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आज लोकांना नॉलेज नाही की मी कोणाला माझा पार्टनर म्हणून सिलेक्ट केलं पाहिजे. आज लोकांना नॉलेज नाही की मी कुठं जाऊन सेट झालं पाहिजे. आज लोकांना एवढंही नॉलेज नाही की मी कुठल्या एरियात राहिलं पाहिजे. विदाऊट नॉलेज आज ते नाश पावताय. कळतंय तुम्हाला चर्च, कळतंय तुम्हाला. कशामुळं? ज्ञान नाहीये. कशामुळं? ज्ञान नाहीये. कशामुळं ज्ञान नाही. एक माणूस म्हटला चला या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट करू, म्हणून त्याचं ऐकलं आणि यांनी काय केलं. आता काय कुठली न्यूज ते टॉरेस का काय, टॉरेस जो घोटाळा झाला, आता लाखो रुपये लोकांचे बुडाले त्या कंपनीतून. ती कंपनीच बंद झाली. तुम्हाला माहिती आहे, यांनी इन्व्हेस्ट केलं म्हणून मी इन्व्हेस्ट केलं, यांनी मला सांगितलं म्हणून मी तिला सांगितलं, त्याने मला सांगितलं पण मी त्याला सांगितलं, आणि अशा रीतीने एक नाही लाखो लोकांचे पैसे त्या कंपनीमध्ये काय झालं, कंपनीमध्ये लॉस झाले. कशामुळं? नॉलेज. कशामुळं? सल्ला. कशामुळं? ऍडवाइस. आणि जो परमेश्वराला भीतो त्याला परमेश्वर ज्ञान देतो आणि मार्गदर्शन करतो. तुला आमेन, बोला आमेन. येशूला पकडण्यासाठी शास्त्री आणि परुषी त्याच्याकडे आले आणि त्याला एक कॉइन दिली. काय दिली? त्याला काय दिली? कॉइन दिली. आणि त्याला सांगितलं, सांग कैसराचं जे आम्ही देतोय कर, ते आम्ही द्यायला पाहिजे का? कर आम्ही द्यायला पाहिजे का? आता त्याला कळलं येशू हे बघा, जो परमेश्वराचं भय धरतो, ज्याच्यामध्ये जो परमेश्वराच्या उपस्थित चालतो, जो परमेश्वरासोबत जोडलेला आहे, जो परमेश्वरासोबत कनेक्टेड आहे, त्याला देवाचा आत्मा लीड करतो. असं काय झालं चर्च, मला एक गोष्ट सांगा, असं काय झालं की मासे धरणारा इतका अडाणी माणूस पण बोलली 3000, आणि जेव्हा पेत्र बोलला 3000 लोकांचं ऍट अ टाइम त्याच वेळेस तारण झालं. इतके पॉवरफुल वर्ड कसं काय झालं? त्याचा मेंदू उघडून तर त्याचे ज्ञान नाही टाकलं परमेश्वराने. अशी खोपडी खोलावी तसं खोलली खोपडी आणि असं काहीतरी घेतलं आणि त्याच्यात टाकलं, असं तर काय झालं नाही. काय झालं की पेत्र इतका इंटेलेक्च्युअल, इतका ज्ञानी शब्द बोलायला लागला. काय झालं? परमेश्वरासोबत संगती, परमेश्वराचं भय आणि परमेश्वराचा बायबल आपण मागच्या काय सांगितलं की परमेश्वर तुम्हाला अधिकार दिलाय, परमेश्वराने तुम्हाला ती सामर्थ्य दिलंय, परमेश्वराने ती अथॉरिटी तुम्हाला दिलीये. कोणाला? जो परमेश्वरासोबत जोडलेला आहे तो. चला बोला आमेन. आणि तो कॉइन दिल्याच्या नंतर येशूला लगेच कळलं हे मला फसवायचा प्रयत्न करतात. काय करताय? हालेलुया. ते काय करतात? मला फसवायचा प्रयत्न करतात. मी तो म्हणला तुम्ही लोक माझी परीक्षा पाहण्यासाठी येतात, मला माहितीये, पण तो कॉइन माझ्याकडे आला. काय म्हणा? काय म्हणला? आता कॉइन आणल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं ते एका कॉइनच्या बाजूला चित्र कोणाचं होतं? कैसराचं. कोणाचं चित्र होतं? बोला ना, कोणाचं चित्र होतं? कैसराचं. तर त्यांनी म्हटलं हे काय? हे चित्र कोणाचं आहे? हे चित्र कोणाचं आहे? अरे बोला हे चित्र कोणाचं आहे? त्यांनी कॉइन घेतली, जसं आपण ठोकळा असतो, कॉइन म्हणजे ठोकळा, तर ठोकळा त्यांनी दाखवला, म्हणा हे चित्र कोणाचं आहे? लोक म्हटले कैसराचे. मग तो म्हणाला जे कैसराचं ते कैसराला द्या आणि जे देवाचं ते देवाला दे. टाळी वाजवून देवाला ते देवा. बोला ज्ञान बोलते. काय बोलते? बोला ज्ञान बोलते. बोला काय बोलते? ज्ञान बोलते. बोला काय बोलते? ज्ञान. पण ज्ञान माणसामध्ये केव्हा एंटर होतं चर्च? जेव्हा त्या माणसामध्ये परमेश्वराचं भय असतं. बोला हालेलुया. बोला हालेलुया. जोरात बोला हालेलुया. आणखी जोरात बोला हालेलुया. मत्ती याचा 10वा अध्याय आणि 28 वचन करा. मत्ती याचा 10वा अध्याय आणि 28 वचन वाचूया. मत्ती याचा 10वा अध्याय 28 वचन. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. मत्ती याचा 10वा अध्याय 28 वचन. कोणीतरी वाचा. थँक यू लॉर्ड जीसस. आणि जे शरीराला वधतात
पण जीवाला वाचायला समर्थ नाही त्यांना भिवू नका. पुढे वाचा. तर त्यापेक्षा जीवाला व शरीरालाही घेणीत टाकून त्यांचा नाश करायला जो समर्थ आहे त्याला घ्या. आमेन. किती लोकांना वचन समजले, वाचल्याच्या नंतर किती लोकांना रिअलाइज झाले, कळालं ते वचन. आपले हात उंच बोलत आहे 25 काय परत वाचा सिस्टर. मग ते किती येते 10:28. आमेन. वाचा सगळे लक्ष द्या वचनाकडे वाचा. आणि जे शरीराला वधतात आणि जीवाला वधायला समर्थ नाही त्यांना भिवू नका. तर त्यापेक्षा जीवाला व शरीरालाही घेणीत टाकून त्याचा नाश करायला जो समर्थ आहे त्याला भ्या. हालेलुया. का लोकांमध्ये ज्ञान नाहीये? का लोक ब्लेसेड लाईफ जगत नाहीये? का लोकांचे निर्णय फसतात? का लोक डिसिजन घेण्यामध्ये मागे पडतात? का आज घर उद्ध्वस्त झालेत माहितीये? का आज आपण एका हायर लाईफ जगू शकत नाही? त्याचं हेच कारण काय आहे की जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते तुम्ही उजेडात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते घराच्या धाब्यावरून गाजवा, आणि जे शरीराला वधतात पण जीवाला वधायला समर्थ नाही त्यांना भिवू नका. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त माझ्याकडे बघा. स्वतः परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? जे तुमच्या काय लिहिलंय? जे शरीराला वधतात. हे बघा, माणूस काय करू शकतो? माझ्याकडे बघा. याचा अर्थ देवाला काय सांगायचंय की देवाला एक गोष्ट सांगायची, माणूस करून काय करू शकतो? तुम्हाला फटके देऊ शकतो. हे जे वचनाला प्रॉपर सांगायचं ते मी तुम्हाला सांगतो. माणूस ज्याचं तुम्ही भय धरता तो करून काय करेल? तुम्हाला तुमची नोकरी थांबवेल, राईट? तुमच्या गोष्टीमध्ये आडकाठी करेल, राईट? किंवा तुमची उन्नती थांबवायचा प्रयत्न करेल. त्याच्या पलीकडे काय करेल? त्याच्यानंतर देव काय म्हणतो की पण जीवाला वधायला समर्थ नाही, पण तो तुमचा जीव तर घेऊ शकत नाही. किंवा जे तारण परमेश्वराने तुम्हाला दिलंय, जे आशीर्वाद तुम्हाला परमेश्वराने दिलेत, ते जीवन परमेश्वराने तुमच्यामध्ये टाकले, ते तो घेऊ शकत नाही. कारण ते घेण्याचं सामर्थ्य माणसामध्ये नाहीच आहे. याचा अर्थ परमेश्वर वचनातून आपल्याला एक गोष्ट क्लिअर करतोय की ज्याला भ्यायचं त्याला भ्या, माणसाला भिवू नका. याचा अर्थ असं नाही की माणसाला भ्यायचं नाही म्हणजे त्याला काही पण बोलायचं. ऍब्सोल्युटली नॉट. माणसाला रिस्पेक्ट द्या, पण त्याला भिवू नका. कळतंय? मिसअंडरस्टँडिंग किंवा त्यांचा असा वेगळा अर्थ घेऊ नका. रिस्पेक्ट वेगळा, भय वेगळं. काही लोक म्हणतात, काही लोकांना इतकं घराचं भय, इतकं लोकांचं भीती आहे की त्या घरातल्या लोकांच्या भीतीमुळे ते चर्चला जात नाही. किंवा काही लोकांवरती माणसांचा इतका होल्ड आहे की ती प्रेयर करत नाही. त्यांना असं वाटतं की त्याला आवडत नाही, त्याचा इतका होल्ड याच्या लाईफ वरती, तो प्रेयर करत नाही, तो चर्चला जात नाही. हालेलुया. तो म्हणला नाही अशीच प्रेयर करायची, तो करत नाही. का? आज परमेश्वर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, का माणसाचं भय धरायचं. त्या सुईनीने ठरवलं असतं, बापरे राजाची ऑर्डर आहे, आणि राजाची ऑर्डर जर मान्य केली नाही, चर्च याच्यामध्ये इतकं मोठं रहस्य लपलंय. जर ते तुम्हाला आज कळालं तर तुम्हाला सांगतो, हे वर्ष ना तुम्ही झेंडे उभे करायला प्रवेशाच्या या वर्षामध्ये. आणि माझी प्रार्थना आहे, मी ज्या लोकांना लीड करतो, ज्या मंडळीचा मी पास्टर आहे, ते लोक ज्ञानी पाहिजे वचनामध्ये. ते लोक ज्ञानी पाहिजे वचनामध्ये. तुम्ही मला माहिती आहे मग कुठल्या चर्चला अटॅच असाल, काय वचन ऐकत असाल, कुठल्या पास्टरचा इन्फ्लुअन्स तुमच्यावरती असेल, मला त्याची काळजी नाही. पण मला माहिती आहे जेव्हा मी प्रीच करेल, जेव्हा मी त्या आत्म्यात लोकांना लीड करेल, त्यावेळेस लोकांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन झालंच पाहिजे, लोकांचं जीवन बदललंच पाहिजे, आणि लोकांच्या जीवनामध्ये ती आशीर्वाद दिसलेच पाहिजे. लोक त्या फ्रीडम मध्ये आपलं जीवन जगलेच पाहिजे. हा माझा ऍटिट्यूड आहे, आणि ही माझी विनंती परमेश्वराकडे. आमेन. कारण की गुपिते आणि रहस्य परमेश्वराच्या वचनामध्ये. इर्म्या 33:3 मध्ये काय लिहिलंय? तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला काय करीन? उत्तर देईन, आणि तुला ठाऊक नाही. याचा अर्थ जगामध्ये अशा गोष्टी आहेत त्या अजूनही आपल्याला ठाऊक नाही. तुम्हाला कळतंय परमेश्वराचं वचन? याचा अर्थ गुपिते आहेत, मिस्ट्रीज आहेत, इतकं रहस्य जगामध्ये. ही पृथ्वी इतकी रहस्याने भरलेली, त्यातला एक टक्का सोडा रे तुम्ही 0 काहीतरी टक्के सुद्धा माणसाला अजून उघड झालेलं नाहीये. इतक्या मिस्ट्रीने जग भरलेलं आहे. कळतंय तुम्हाला? इव्हन चर्च, येशू इतका खोल आहे, येशू इतका खोल आहे, इतका डीप आहे, त्याचं वचन इतकं डीप आहे ना, मला नाही वाटत की आपण मोठ्यापर्यंत तरी त्याच्यात गेलो असेल. इतका परमेश्वर खोल आहे माहिती.
ज्या वेळेस मी हे वचन वाचायला जातो तेव्हा ते वचन काहीतरी नवीन मेसेज देत असतं. इतकं गहन वचन आहे परमेश्वराचं. आणि ती भूक ज्याच्यामध्ये आहे ना, तो माणूस कधीच चर्च मिस करत नाही. जी भूक तुमच्यामध्ये पाहिजे की परमेश्वराचं वचन मला खायला पाहिजे. कारण बायबल असं सांगतं की विश्वास वाढतेने आणि वाढता परमेश्वराच्या वचनाद्वारे येते. तुमचा विश्वास कधीच डेव्हलप होऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्या कानावरती परमेश्वराचं वचन हप्त्याच्या हप्त्याला डेली पडत नाही तोपर्यंत. जेलमध्ये असायचा पाऊल, मोबाईल नव्हता, व्हॉट्सअप नव्हतं, युट्यूब नव्हतं, फेसबुक नव्हतं, तरसायचा तो लोकांना भेटायला आणि वचन सांगायला. लेटर लिहायचा, रात्रंदिवस लेटर लिहायचा. आज ते लेटर आपण वाचतोय. हालेलुया. आज देवाचे आभार मानले पाहिजे की परमेश्वराचं वचन ऐकण्याची किती अनमोल संधी परमेश्वर तुम्हाला आणि मला दिली आहे. चीनमध्ये लोक, जर या मुलीकडे लूक असेल तर त्या मुलाकडे मार्क असतो, तर त्या आंटीकडे मत्तेय असतो. अशा प्रकारे बायबल वाचतात. अशा प्रकारे बायबल वाचतात. मग तिचा मार्क वाचून झाल्याच्या नंतर तो तिला मत्तेय देतो, मग ती मत्तेय घेते, त्याला मार्क देते. असं बायबल वाचलं जातं. आज एवढी कठीण परिस्थिती आपल्यावरती आहे. आज आपली इच्छा आहे एक ब्लेस्ड लाईफ मी जगलं पाहिजे, निरोगी शरीर माझं. अरे 100% तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. तू दीर्घ आयुष्य जगावं, तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. तुझ्या घरात बरकत असावी, तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. का? कारण तुला कुठल्या वस्तूने विकत घेतलं नाही, परमेश्वराने आपल्या मौल्यवान रक्ताने तुला विकत घेतलंय. तो तुझा हक्कच आहे. पण जेव्हा तू परमेश्वराच्या भयात जीवन जगशील तेव्हा त्या गोष्टी तुझ्या जीवनात ऑपरेट होतील. चला बोला आमेन, बोला आमेन, बोला आमेन, बोला आमेन. जे तुझा जीव वधायला समर्थ नाहीये अशा माणसाला भिवू नको. पण कोणाला घाबर? काय दिलंय 10:28 मध्ये? कोणाला घाबर? हालेलुया. मग ते 10 ना. हा, तर त्यापेक्षा जीवाला व शरीराला केण्यात टाकून त्याचा नाश करायला जो समर्थ आहे त्या परमेश्वराला भ्या. शरद सुरत बोला आमेन, आमेन, आमेन. सोयीनी म्हटल्या राजाने काही शिक्षा दिली तरी चालेल, नो मॅटर, पण परमेश्वराच्या विरोधात मी काम करणार नाही. आज किती सहज, बापरे, किती सहज विश्वासणारे लोक एकमेकाची निंदा करतात माहिती? किती सहज, किती सहज आपण एकमेकाच्या चुका काढतो माहिती? किती सहज, किती सहज. बोला हालेलुया. किती सहज आपण बोलून जातो एकमेकाबद्दल काहीतरी स्टेटमेंट बोलून. का? कारण आपल्यामध्ये भय नाहीये परमेश्वराचं. हालेलुया. बोला हालेलुया, बोला हालेलुया. चलो बोला हालेलुया. जेव्हा मी चर्च मधून बाहेर पडल्याच्या नंतर एक विश्वास मला होता की चला जिथून आपण आलोय त्या चर्च. आणि पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मी चर्च मधून मी निघालोय कशासाठी? की मला परमेश्वराचं काम माझ्या जे विजन मला परमेश्वर होते त्यानुसार करण्यासाठी. जेव्हा मी आल्याच्या नंतर जेव्हा मी काही गोष्टी माझ्या स्वतःबद्दल ऐकल्या तर ते ऐकून मी शॉक झालो. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की ज्या गोष्टी मी कधी केल्याच नाही. आज तुमच्या पुढे मी इथे, मी आज जे आरोप करतात त्यांना पण सांगतो मी कुठे लांब गेलेलो नाहीच. आज आम्ही दोघंही इथे. केव्हाही आणि प्रूफ करा, तुम्ही केव्हाही आणि प्रूफ करा की अशा गोष्टीमध्ये तुम्ही दोघं होतात. कुणीच प्रूफ करू शकत नाही. कारण मी आजही तितकाच इनोसेंट आणि आजही मी तितकाच क्लिअर आहे की परमेश्वराच्या वेदीवर मी सांगतो. पण वाईट काय वाटतं की परमेश्वराचं भय धरणारे लोक, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालणारे लोक जर एखाद्या माणसाबद्दल असं मत मांडू शकतात, मला सांगा कशी प्रेयर करू शकता तुम्ही आणि कसा पवित्र आत्मा तुम्हाला लीड करू शकेल आणि कसं परमेश्वराचं ज्ञान तुमच्या जीवनामध्ये कार्यरत होईल. चर्च, तुम्ही अशक्त आहात, तुमच्यामध्ये ज्ञान नाहीये, तुमच्यामध्ये काबिलियत नाहीये, या गोष्टी आज फगेट करून टाका, विसरून जा. जर देवाचा आत्मा येतो ना तर बोबडा माणूस देखील मोशेसारखा फारोच्या जाऊन टक्कर देऊ शकतो समोर. तुम्हाला नाही समजलं असं तर जोरात आमेन बोलला. ती ताकद परमेश्वर देतो. ती ताकद कोण देतो? तो ताकद कोण येतो? परमेश्वर. पण मला वाईट वाटतं की देवाला भिवून वागणारे, देवावरती विश्वास ठेवणारे लोक, बायबल सांगते की त्या परमेश्वराचा भ्या.
आणि परमेश्वराची भीती ज्याच्यामध्ये असते ना, तो माणसाचा विचार कधीच करत नाही. माझ्या बोलण्याने तिला वाईट वाटेल, मग तिला खुश करण्यासाठी मी बोलून जातो, अजिबात नाही. तिच्या सोबत तुझं रिलेशन ब्रेक झालं तरी चालेल, पण यू शुड स्टँड विथ गॉड. तुला देवाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? चर्च मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? जरा मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आणि तुम्हाला कोणाच्या बाजूने उभं राहायला आवडेल? आणि एक गोष्ट करा ठेवा, जर तुम्ही माणसाच्या बाजूने आहात तर तुम्ही कधी प्लेस होणार नाही. तुम्ही शुक्रवारचं वचन ऐका, मागच्या शुक्रवार, आता कालचं. जर तुम्ही परमेश्वराच्या बाजूने स्टँड घेताय तर देव तुमच्या जीवनात आशीर्वादाची ओतणी करणार. चला बोला आमेन. या सुईणींचं काय झालं मी तुम्हाला सांगणारच. त्या बोलल्या, काय बोलल्या की राजाला इतकं सुंदर आन्सर त्यांनी दिलं. काय दिलं माहितीये? जेव्हा आम्ही बाळंतपण करायला जातो राजा, त्याच्या बिफोरच ते बायका बाळंत होतात. परमेश्वरासाठी थोडस खोटं बोलले असतील किंवा परमेश्वरासाठी एखादं स्टेटमेंट टाकलं असेल, पण मला तर असं मला देवाच्या आत्म्याने सांगितलं, हे बोलायला पवित्र आत्म्याने त्यांना नॉलेज दिलं. कारण आपण वाचलं नीतिसूत्र 9 मध्ये की परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. कैसराचं कैसरला द्या, देवाचं देवाला द्या. हे बोलण्याचं ज्ञान पवित्र आत्म्याने परमेश्वराला दिलं. आणि परमेश्वराचं ज्ञान माणसामध्ये केव्हा काम करतं चर्च? जेव्हा त्याच्यामध्ये परमेश्वराचं भय असतं तेव्हा. आमेन, आमेन, आमेन. तुमची इच्छा आहे तुमच्यामध्ये ज्ञान डेव्हलप झालं पाहिजे. चर्च मी 20 वर्षाचे व्हिडिओ पाहतो. आज लोकांकडे पैसा आहे असं नाही, एक लक्षात घ्या, पैसा आहे, नोकरी आहे, सगळं काही आहे, पण त्यांनी मला सांगावं की आम्ही ब्लेस्ड लोक आहोत किंवा आम्ही पीसफुल जीवन जगतोय. त्यांनी मला सांगावं का आपण स्ट्रगल करतोय एक क्षणासाठी, का आपण स्ट्रगल करतोय लेकरांच्या जीवनामध्ये, का आपण स्ट्रगल करतो आपल्या फॅमिली लाईफ मध्ये, का आपण एक निस्ताराला जातो तो दुसरा आपल्या समोर उभा राहते. का कधी विचार केलाय? कधी विचार केलाय? बोला हालेलुया. हे जे वचन आहे कुठलं? परमेश्वराचं भय. हे जे वचन आहे परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. तर ते परमेश्वराचं भय माणसामध्ये जेव्हा काम करतं ना, तेव्हा ज्ञान काम करतं. आणि का आपण त्या गोष्टीपर्यंत जाऊ शकत नाही? ज्ञान नाहीये, नॉलेज काम करत नाही. बोला हालेलुया, बोला हालेलुया. आणि तिथं गोष्टी फसतात आणि शैतान रोज तुमचं जीवन त्या गुंत्यामध्ये टाकायचा प्रयत्न करत असतो. तुमची इच्छा आहे तुम्ही त्याच्यातून बाहेर निघलं पाहिजे. बोला हालेलुया. त्या सुईणी राजाला काय म्हणाल्या? त्याच्या अगोदरचं वाक्य 17 वचन काय लिहिलं? त्या परमेश्वराला भीत होत्या म्हणून त्यांनी मुलांना मारलं नाही. चर्च इकडे बघा माझ्याकडे. त्या कोणाला भीत होत्या? त्या कुणाला भीत होत्या? त्या कोणाला भीत होत्या? त्या कोणाला भीत होत्या? एका घरात मी कामालाही सपोज, घराचा मालकीन दोघही घरी नाहीये, सगळं घर मोकळे आणि सोप्यावरती सपोज 500, 1000, 50,000 रुपये पडले. मला सांगा, जर मी एक विश्वासू माणूस आहे, मी विश्वासू स्त्री आहे, काय मला अथॉरिटी आहे ते 50,000 रुपये घेऊन घरी जायचे? मी घेऊन जाऊ शकतो? जर 50,000 रुपये सोडा, खूप मोठे अमाऊंट होते. एखादा फ्लॉवर पॉट त्या घरामध्ये असेल, सुंदर असेल, आणि त्या घरात इतके फ्लॉवर पॉट आहेत की त्या मालकाला बी कळणार नाही कुठला फ्लॉवर पॉट केव्हा उचलून नेला. काय तुम्हाला आणि मला अधिकार आहे तो फ्लॉवर पॉट उचलून घेऊन घरी जायचा? का 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 जरी त्या घराचा मालकीन किंवा मालक किंवा सीसीटीव्ही कॅमेरे नसतील तुम्हाला बघण्यासाठी, पण परमेश्वर आहे ना, त्याचं भय तुमच्यामध्ये. आणि ते भय तुम्हाला गोष्टी करण्यापासून लांब ठेवतं. आणि जेव्हा माणसामध्ये परमेश्वराचं भय असेल ना, त्याच्यात काय काम करते माहितीये? त्या माणसाने ज्याच्यामध्ये परमेश्वराचं भय आहे त्याच्यावरती परमेश्वराची फेवर काम करते. फेवर म्हणजे काय? ग्रेस म्हणजे काय? कृपा. बोला कृपा. इवन देवाच्या नजरेत नाही, माणसाच्याही नजरेत परमेश्वर फेवर देतो. तुम्हाला आज ती फेवर पाहिजे? ती फेवर देवाने कोणाला दिली? एस्तेरेला दिली. माणसाच्या पण नजरेत दिली आणि देवाच्या पण नजरेत दिली. का? तिच्यावरती ती परमेश्वराच्या भयात होती, अनाथ मुलगी, पण कधीच कॅरेक्टर लेस जीवन जगली नाही. आज तीच फेवर मरियमवरती झाली. का? चरित्रवान स्त्री होती, कॅरेक्टर तिने सांभाळलं. हालेलुया. बोला हालेलुया, हालेलुया. बोला हालेलुया. तो बोला हालेलुया. अशा वयात आम्ही दोघांनी सेवा सुरू केली की जे वय इतकं पापात पडण्यासारखं, प्रेमात पडण्यासारखं किंवा लस्ट मध्ये जीवन जगण्यासारखं होतं
पण तुम्हाला जोक वाटत असेल चर्च, मला कधी कधी माझ्या भूतकाळाच्या हसायला येते. मी जो अनमॅरिड मुलगा ज्याचं लग्न झालेलं नाही त्याच्याकडे चर्चमध्ये वयस्कर लोक नवरा बायको विचारायचे, आम्हाला सल्ले विचारायचे आणि मी पण त्यांना सल्ले द्यायचो. आम्ही दोघंही त्यांना सल्ले द्यायचो. आम्ही डिवोर्स कॅन्सल केले त्या काळात ज्यांचे लग्नच झालेले नाही. लग्न झालेला माणूस तरी एखादा एक्सपिरियन्स मी सांगू शकतो. बायका अशा असतात बरं का, अरे माझं लग्नच नाहीये, हिचंही लग्न नाहीये, तरी त्या मुमेंट आम्ही अशा सिच्युएशन मध्ये काम केलं आणि इतकी मोकळीकता होती चर्च, तुम्ही कल्पना करू शकत नाही. इतकी मोकळीकता होती की असं पाप करू शकेल, पण तरी पण पाप केलं नाही. का? कारण की मला माझे आई वडील बघायला नव्हते ना पास्टर बघायला. मी कधी तुम्हाला सांगितलं, मागे मी सांगितलं, काही लोकांचं कसं असतं, पास्टर आली गेली की हा टेबल उचल, ती खुर्ची उचल, डोक्यात टाक, काहीतरी कर. मी पास्टर आल्याच्या नंतर असं उभा राहायचो, कामच करायचं. कारण मला माहितीये तोंड देखल्या चाकरी म्हणजे मला माणसाला दाखवण्यासाठी काम करायचं नाहीच आहे. मी जे काही करतोय ते माझ्या बापासाठी करतोय आणि मला रिवॉर्ड तो माणसं देणारच नाहीये. मला रिवॉर्ड देणारा परमेश्वर आहे. तुम्हाला रिवॉर्ड कोणापासून पाहिजे चर्च? आवाज नाही आला. तुम्हाला कोणापासून प्रतिफळ पाहिजे? अजून जोरात, कोणापासून प्रतिफळ पाहिजे? चरित्र सांभाळा, परमेश्वराचं भय ठेवा. एखाद्याची निंदा करताना 1000 वेळेस विचार करा, इट इज राईट ऑर रॉंग. तिने सांगितलं ती तशी, नो, तुम्ही चेक करा ती आहे का तशी, आणि असेल तरी तिच्यासाठी प्रेयर करा. तिची निंदा नादस्ती करू नका. हे काम करतो परमेश्वराचं भय असणारा माणूस. हालेलुया. किती वेळेस रे, किती वेळेस दाविदाच्या हातात शाऊलाला परमेश्वराने दिलं, किती वेळेस. एकदा त्या गुहेत दावीद गेला आणि त्याच्या कपड्याचा एक कपडा कट करून तो हातात घेऊन गेला आणि काय म्हणतो, रे राजा दावीद, राजा शाऊला, माझ्या माग कशाला लागलास? तुझ्या समोर एका नागपुड्यासारखा आहे मी. बघ, तुझा काठ मी कापून नेलाय. ज्याने काठ कापला तो नरड कापू शकत नव्हता. पण मला परमेश्वराचं भय काय सांगतं? काय भय सांगतं की देवाच्या अभिषिक्ताविरुद्ध काय बोलू नको, त्याच्यावर हात टाकू नको. जरी त्याच्यावरचा अभिषेक गेलाय, जाऊ द्या. घरात बसून कुठल्याही सेवकांचा न्याय करू नका. जर तुम्ही त्याला नावं ठेवत असेल, कदाचित त्यांनी त्याच्या रूम मध्ये जाऊन प्रेयर केली असेल, पश्चाताप केला असेल, त्याला परमेश्वराने एक्सेप्ट केलं असेल, पण तुझं काय? दावीद काय म्हणाला? दावीद म्हणाला, मी कुठल्याही अभिषिक्ताच्या विरोधात हात टाकू शकत नाही. हे वाक्य कुठल्या माणसाच्या मुखातून बाहेर निघतं माहितीये? आणि का देवाने दावीदाला आशीर्वादित करू नये? आज 66 लढाई लढला. किती? मला जोरात आवाज पाहिजे. किती किती किती? एक लढाई दावीद हरला नाही. आपण रोज हरतोय, रोज हरतोय. बॉडी सोबत, घरासोबत, नवऱ्यासोबत, बायको सोबत चालूच आहे आपलं आदळ. आपण रोज चालूच आहे. एक दिवस असा तुम्ही प्रयत्न करत नाही की प्रभू एक दिवस आनंदी जाईल घरामध्ये. एव्हरी डे आपण स्ट्रगल करतोय. आणि हा माणूस 66 लढाई लढला. बायबल वाचा, बायबल मध्ये असं लिहिलंय, चारी बाजूनी परमेश्वराने दावीदाला स्वस्थता दिली. काय दिली? काय दिली? स्वस्थता दिली, म्हणजे शांती दिली. म्हणजे काय? राजे त्याच्या विरोधात लढायला येत नव्हते. राजे म्हणायचे, बापरे, दावीद इतका पॉवरफुल आहे की स्वतः त्याच्याकडे जायचे, करार करायचे. काय करार? की मी तुला कर दिली, पण तू आमच्या विरुद्ध लढाई करू नको. हे कोणी ग्रेस दिली त्याला? ही कृपा, ही फेवर त्याला कोणी दिली? का दिली? कारण दावीदचा भय, दावीद परमेश्वराचा भय मानणारा होता. चला बोला आमेन. आणि की चला बोला आमेन. ज्याच्यामध्ये परमेश्वराचं, आणि लोक माणसाला घाबरतात. तो बोला चर्चला जाऊ नको, त्याला आवडत नाही. अरे कोण माणूस? आणि कोण तुला सांगतो त्या गोष्टी? अरे अजिबात नाही. तुझं ओपनिंग. जेव्हा तुला परमेश्वरासाठी उभं राहण्याची वेळ येते तेव्हा परमेश्वरासाठी उभं राहा. आणि 10:28 मध्ये काय वाचलं की जो देव तुझा जीव नरकात टाकायला सामर्थ्यवान आहे ना, त्या परमेश्वराला घाबर, त्या परमेश्वराला घाबर. निर्गमाच्या 1 अध्यायामध्ये या. बोला हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. आले तुम्ही निर्गमाच्या 1 अध्यायामध्ये? बोला हालेलुया, बोला हालेलुया.
तेव्हा 18 वचन, तेव्हा मिस्राच्या राजाने सुईणीला बोलावून म्हटले, तू मुलांना जिवंत का ठेवलं? तेव्हा मिस्राच्या राजाने सुईणीला बोलावून त्यांना म्हटले, तुम्ही मुलांना जिवंत ठेवता असे का करता? तेव्हा सुईणीने फारोला म्हटले, इब्री बायका मिस्री बायसासारख्या नाही तर त्या जिवंत आहेत. सुईणी त्यांच्याकडे जायच्या आधी त्या प्रसूत होता. काय सुंदर वचन दिलं, काय सुंदर आन्सर दिलं त्यांनी, की राजा पण रागवणार नाही आणि त्याचा क्रोध पण येणार नाही. कुठून आलं ज्ञान? परमेश्वराचं भय. परमेश्वराचं भय हे वचन विसरायचं नाही. परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ आहे. बोला परमेश्वराचं भय. आता 20 वचन सगळ्यात महत्वाचं आहे. 20 वचन सगळ्यात महत्वाचं. माझी इच्छा आहे ज्याच्याकडे बायबल आहे सगळ्यांनी मी 1 2 3 म्हटल्याच्या नंतर सगळ्यांनी 20 वचन वाचा. 1 2 3 वाचा. आणि 21 वर वाचा. आणि ज्याला समजले त्यांनी जोरात आमेन बोला. मला एक्सप्लेन करायच्या अगोदर ज्याला समजले त्याने आमेन बोला. काय लिहिलंय चर्च? काय लिहिलंय? आणि देवाने सुईणीचे बरे केले. तुम्हाला नाही समजलं? कुणी बरं केलं? कुणी बरं केलं? तू चर्चला आल्याच्या नंतर देव तुला आशीर्वाद देणार आहे. जो अडवतो तो माणूस तुला आशीर्वाद देणार नाही. कळतंय तुला? कळतंय तुला? कळतंय? माझ्या वडिलांनी आमच्या दोघांचा कधीच आम्हाला परमेश्वराच्या सेवेसाठी विरोध केला नाही. पण जेव्हा मी ठरवलं मला सेवा करायची तेव्हा एकच गोष्ट मी तुम्हाला मागे सांग. वडील काय म्हणाले? भाऊ, बायबल मध्ये देवाचं वचन सांगतं, कळून गरीबी त्याचा वैरी. तुझ्याच्याने होत असेल तर सेवा कर. काय म्हणाले? तुझ्याच्याने होत असेल तर सेवा कर. आज मला आनंद एका गोष्टीचं, आज मला एक गोष्टीचं वाईट काय वाटतं, जर आज असं मला माझ्या वडिलांनी आज जिवंत असतील पाहिलं असतं ना तर त्यांचा आनंद गगनात मावला असता. तुम्हाला माहिती आहे मी शाळेत इतका हुशार विद्यार्थी होतो. आणि अजूनही जर तुम्ही गावात गेले, माझ्या गावात जर तुम्ही गेले, आता तुम्ही किती वर्ष मी जातच नाही, गावात गेलोच नाही, पण आजही गावातला प्रत्येक माणूस मला ओळखतो. का? अख्ख्या गावात गाणं गाणारा माणूस फक्त मीच एकमेव होतो. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, तुम्हाला माहिती नाही 3रीत आणि 4थीत असताना माझे प्रोग्राम इथं सहकार सभागृहाला व्हायचे. या ड्रेपरी तुम्ही क्वायरच्या गाण्यात ड्रेपरी वापरता ना, त्या ड्रेपरी मी 3री 4थी 5वी असताना आमच्याकडे सर होता, मंडलीपूरचे होते, ते इथून घेऊन तिकडे यायचे आणि तो गाणे त्यात बसवायचा. आजही तर माझ्या वडिलांना एक गोष्ट फार आवडायची. ती म्हणजे काय माहिती का? ते असे सगळ्या गावात सादर करायचे, तो माझा पोरगा आहे, माझा पोरगा आहे. आणि जेव्हा लोक ऑर्डर मला द्यायचे ना त्याचा डबल आनंद त्यांना व्हायचा. कधी त्यांनी विरोध नाही केला चर्च आम्हाला दोघांना सेवेसाठी. इथं मुलगी होती. अरे 15-20 दिवस घरी जात नव्हती. कोणाच्या घरी? पास्टरकडे 2 व्हीलर होती. तेव्हा मुलगाही त्यांना नव्हता. ही त्या 2 व्हीलर वरती बसायची. कधी विरोध नाही. आणि आम्ही पण देखील आणि बायबल काय सांगते की ज्याचं भय भरायचं त्याचं भय धरा आणि तो परमेश्वर आहे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. आज त्यांनी कधीच त्या गोष्टीचा विरोध नाही केला म्हणून आज आम्ही सेवेमध्ये आहोत. आणि आज ते इतके आनंदित आहेत की त्यांना आनंद वाटतो की लेकरं व्यसन करत नाही, वाईट जीवन जगत नाही. आज गावच काय सगळा जिल्हा आणि महाराष्ट्र ओळखतोय त्या बापाची कॉलर किती टाईट होत असेल, त्या बापाला काय ऑर्डर मिळत असते. आणि केव्हा पॉसिबल झालं? जेव्हा आम्ही माणसाचं भय न धरता परमेश्वराच्या बाजूने उभे राहिलो तेव्हा या गोष्टी पॉसिबल झाल्या. बायबल मध्ये लिहिले देवाने सुईणीचं बरं केलं. कुणाचं? कुणी बरं केलं? कुणी बरं केलं? हे डोक्यात फिक्स ठेवा. उन्नती पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून किंवा दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून येत नाही, परंतु देव एकाला उंच करतो आणि दुसऱ्याला नीच करतो. याचा अर्थ एक गोष्ट ध्यानात ठेवा, उंच करणं कोण करणार आहे? उंच करणं कोणापासून आहे? ऑनर देणं कोणापासून आहे? तुमची इच्छा आहे तुमचं बरं झालं पाहिजे, तुमची इच्छा आहे तुमचं बरं झालं पाहिजे. परत एकदा ते वचन वाचा या निर्गम मध्ये. निर्गमचं परत एकदा कोणीतरी वाचा ते वचन, 20 वचन वाचा आणि ती सुरुवातीची स्लाइड वाचा. कोणीतरी लाऊडली वाचा.
त्या लाल बायबल मध्ये काय लिहिलंय, रेड बायबल सोसायटीच्या? त्याबद्दल देवाने सुईणीचे कल्याण केले. किती छान आहे, किती छान शब्द आहे ना, किती छान शब्द आहे. त्याबद्दल, कशाबद्दल? मी स्टेप घेतली. ऐका, मी काय केली? मी स्टेप घेतली. मला माणसाचं भय नाही, मला परमेश्वराचं. मी स्टेप घेतली ना, मी स्टेप घेतली. मी एक पायरी चढलो. मी एक स्टेप काय घेतली? आता मला जगासाठी जगायचं नाही, मला देवासाठी जगायचं. मी स्टेप काय घेतली? नाही, पाप माझ्या परमेश्वराला आवडत नाही, मी ते करणार नाही. मी स्टेप घेतली. आणि त्यांनी देखील स्टेप घेतली की मुलांना मारलं म्हणजे देवाच्या नजरेत बापरे किती मोठी गोष्ट आहे. आणि इब्री लोक म्हणजे जिवंत देवाचे लेकरं, आणि त्या लेकरांना मारणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे. राजांनी आम्हाला फासावरती दिलं तरी चालेल, पण आम्ही परमेश्वराचं भय धरणाऱ्या मुली आहोत. आम्ही परमेश्वराच्या अगेन्स्ट काम करणार नाही. आणि त्याच्याबद्दल परमेश्वरने त्यांचं बरं केलं. चर्च, आज तुम्हाला असं वाटतंय की कसं सांगू, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या बाजूने उभे राहताना चर्च, परमेश्वर तुमचं बरं करीलच 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 आणि बरं करीलच. याच्यात काही मात्र फरक नाही, काही मात्र फरक नाही. कुठे असा तुमच्या झोपडीचं रूपांतर महालात करण्याची ताकद माझ्या परमेश्वरामध्ये. तुम्हाला कळत नाही परमेश्वराचं वचन किती सिरियस वचन. जरा बोला हालेलुया, बोला हालेलुया. काय लिहिलंय त्याच्याबद्दल? कशाबद्दल? त्या देवाला भिणाऱ्या बायका होत्या. भिणाऱ्या बायका, देवाला भिणारी होती एस्तेर, देवाला भिवून वागणारी होती रूथ. माहेर सोडलं आणि म्हटली जर मी या घराची सून आहे आता मी याच घराची राहणार. परमेश्वराच्या वचनाला मान दिला, स्वतःच्या मनाला आणि लोकांच्या विचारांना नव्हे. जाऊ सोडून गेली, पण तिच्यामध्ये कोणाचं भय होतं? परकी मुलगी, परकी मुलगी, मोआब देशातली परकी मुलगी. जर तिच्यामध्ये परमेश्वराचं भय इतकं पॉवरफुल काम करू शकतं. चर्च, तुम्ही रोज चर्चला येताय, तुमच्या घरात खच पडलाय बायबलचा, तुम्ही रोज किती पास्टरचे वचन ऐकता युट्यूब वरती, तरी तुमच्यामध्ये का त्या गोष्टी इम्प्रुव्हमेंट होत नाहीये? आणि एका परक्या वृद्धेला परमेश्वर बाबाच्या शेताची मालकीण करतो. इव्हन त्याच वृद्धेच्या कुळातून येशू जन्माला येतो. कधी विचार केलाय तुम्ही? जिने सर्व वेचला त्या शेतात, त्या शेताची मालकीण ती होते. मला परमेश्वराचं भय, बोला परमेश्वराचं भय, बोला परमेश्वराचं भय. ही माझ्या पाहिजे. माणसाला रिस्पेक्ट द्या, पण भिवू नका. अरे अशा माणसाला तर घाबरूच नका जो तुम्हाला परमेश्वराचं काम करण्यापासून रोखत असेल. तुम्ही आणि मी परमेश्वरासोबत एक रिलेशन मध्ये आहोत. हालेलुया, हालेलुया. आणि जर जोपर्यंत तुम्ही आत्मिक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड नसाल, तुम्ही आत्म्याने वीक केले जाल आणि शैतान तुम्हाला कोलॅप्स करेल. हालेलुया, बोला हालेलुया. त्याच्याबद्दल देवाने सुईणीचं काय केलं? बरं केलं. तुमची इच्छा आहे तुमचं बरं व्हायला पाहिजे, तुम्ही प्रॉस्पर व्हायला पाहिजे. देवाचं भय तुमच्यामध्ये पाहिजे. पुढचं वचन वाचूया. 21 वचन. आणि असे झाले की सुईणी देवाचे भय धरीत होत्या. परत तो शब्द येतोय चर्च, परत तो शब्द येतोय. त्या देवाचं काय करीत होत्या? त्या देवाचं काय करीत होत्या? काय करीत होत्या? काय करत होत्या? आता पुढच्या पाठ मध्ये तुम्हाला मला सांगावं लागेल की परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय. आज फक्त बेस सेट करूया. हालेलुया. त्या परमेश्वराचं भय धरत होत्या म्हणून त्यांनी त्यांची घराणी स्थापित केली. जोरात बोला आमेन, हालेलुया. एक टाळी वाजून परमेश्वराचा धन्यवाद. देवाने सुईणींचं घराणं स्थापन केलं. ज्या सुईणी राजांच्या अगेन्स्ट गेल्या, कोणासाठी? चर्च, कोणासाठी? कोणासाठी? परमेश्वरासाठी. आणि त्यांचं घराणं परमेश्वराने स्थापित केलं. आज मी भविष्यवाणी करतो आणि घोषणा करतो की जर तुम्ही देवाचं भय करतात, परमेश्वर तुमचं घराणं स्थापित करतात. आपल्या हात तुमचं करा, तो परमेश्वर तुमचं घराणं स्थापित करेल.
तो परमेश्वर तुमच्या कुळावरून ती शाप नष्ट करील. आणि आज जसं सुईणीचं देवाने घरानं स्थापित केलं, आज मी देवाचा दास घोषणा करतो, तुमची घर स्थापित केली जातील, तुमचे घर स्थिर केले जातील, तुमच्या घरात वाद नसतील, आशीर्वाद असतील. तुम्ही हात पसरवणारे नसाल, पण हाताने उसने देणारे असाल. देव तुमचं बरं करेल आणि देव तुमचं घरानं स्थापित करेल. जोरात बोला आमेन. परत एकदा ते वचन वाचा, 21 वचन वाचा, सगळ्यांनी वाचा. 1:21 निर्गम 1:21. हालेलुया. आणि असे सगळे जोरात वाचा, वाचा 1 2 3 वाचा. म्हणून त्याने त्यांची घराने स्थापित केली. बोला हालेलुया. तुमची इच्छा आहे तुमचं घरानं स्थापित झालं पाहिजे. तुमची इच्छा आहे तुमचे निर्णय ज्ञानाने झाले पाहिजे. तुमची इच्छा आहे जिथं तुम्ही जाल तिथं ज्ञान काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी एकच चावी, परमेश्वराचं भय. परमेश्वराचं भय. आता ते वचन वाचूया, नीतिसूत्र याचा 8वा अध्याय आणि 13वा वचन. वाय व्हॉट इज फिअर ऑफ गॉड. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे काय? हालेलुया. आणि कोणी परमेश्वराचं भय धरलं आणि आशीर्वादित देवाने त्यांना कसं केलं, एवढे टॉपिक आपल्याकडे. हालेलुया. नीतिसूत्र याचा 8वा अध्याय आणि 13वा वचन. मिळालं असेल तर कुणीतरी वाचा जोरात प्लीज. परमेश्वराचे भय हे वाईटाचा द्वेष करणारे होय. गर्व व अभिमान व कुमार्ग व कुटिलमुख याचा मी द्वेष करतो. याचा मी काय करतो? माझ्या मागे बोला, याचा मी काय करतो? तुमच्या शेजारीकडे बघा आणि त्याला सांगा परमेश्वराचं भय म्हणजे काय. जरा त्याला हलवा झोप आलाय असेल तर बोला परमेश्वराचं भय म्हणजे काय. सिरियस किती लोक देवाचं सिरियस वचन ऐकताय. तुमच्या शेजाऱ्याला सांगा परमेश्वराचं भय म्हणजे नेमकं करायचं काय. प्रश्न पडला असते ना तुम्हाला. सुईने केलं तसं आता तुम्हाला सांगितलं प्रश्न, प्रभू पास्टर तुम्ही म्हणताय परमेश्वराचं भय, परमेश्वराचं भय, परमेश्वराचं भय, पण परमेश्वराचं भय म्हणजे नेमकं करायचंय काय. 90% तर तुम्हाला कळायचं, पण वचनामध्ये अजून क्लिअर सांगितलंय. काय सांगितलंय? वाईटाचा द्वेष करणं म्हणजे परमेश्वराचं भय बाळगणं. हा नाही समजलं तुम्हाला. नीतिसूत्र 8वा अध्याय 13वा वचन. जरा त्या बायबल सोडण्याच्या बायबल मध्ये वचन काय लिहिलं जरा वाचा कोणीतरी. हा किती छान लिहिलंय. माझ्या याच्यात थोडस हार्ड लिहिलंय. काय लिहिलंय माझ्या याच्यात असं लिहिलंय परमेश्वराचं भय वाईटाचा द्वेष करणे, पण त्या बायबल मध्ये छान लिहिलंय की काय लिहिलंय परमेश्वराचं भय म्हणजे दुष्कर्माचा द्वेष कर. याचा अर्थ परमेश्वराचं भय म्हणजे काय. बापरे तो फार भयानक आहे, तो नरकात टाकतो, मग थरथर कापणं, ते भय नाही. काही लोक असं सोंग आणतात ना नवीन की कुठं आपण ताकद कुठं दाखवतो माहिती का. नाही मी ते खात नाही, माझं देवाचं भय. खायला लागते ना. दारू पिन आता सडीपर्यंत पिईल, पण नाही आम्ही नाही खात ते. कसं खाऊ ते. इथं फार ताकद चालते, ते खायचं नाही म्हणजे काय मोठी गोष्ट केली. खाल्लं नाही म्हणजे तू पराक्रमच केला फार फार. म्हणजे जिथं भय पाहिजे तिथं काय नाही, आणि नको तिथं असा एक्स्ट्रा डोकं चालू असे. आणि काही कार्यक्रमात 40 असेल आणि व्हॉट एव्हर यार, प्रत्येकाचा विश्वास असतो. मी बघितलं हा असं जातो इनबिन करून विश्वास होना बिडीवर माणूस. ही पण आपली स्टार मस्त व्हाईट, डोक्यात व्हाईट असते, हात किती व्हाईट काय माहित नाही. गेले कार्यक्रमाला, मग तो 40 असेल, उपकार स्तुती असेल, नाही मी खात नाही. मग त्या लोकांनी म्हणावं बसा जेवायला. आता त्यांनी जेवण केलेलं असतं, ठीक आहे. बघा खाणं न खाणं तर तुमच्यावरती डिपेंड करतं, ती मोठी गोष्ट आहे. ती नंतर एक्सप्लेन करते. मला जे सांगायचं ते समजून घ्या. म्हणजे जे करायचं त्याच्यावर असं भय दाखवतील ना, खरं असं भय दाखवेल हा की खरंच हा असा भय मांडणारा माणूस बापरे, म्हणजे हा प्रार्थना करून पाणी पण पित असेल, इतका भय असा, इतका भारी त्याचा विश्वास असेल. नाही आम्ही खात नाही किंवा एखाद्या ठिकाणी गेला नाही आम्ही, त्याला हे अरे मान्य आहे. पार्टीत जाऊन दारू हा कितीतरी पील, तिथं परमेश्वराचं भय त्याला थरथर काप होतच नाही. हा त्याला ग्लास तिथं थरथर काप होतच नाही. इवन मॅरेज लाईफ असून सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायला त्याला भीती वाटत नाही. तिथं भीती नाही वाटत. त्या परक्या स्त्री सोबत कुठंतरी फिरायला जायला, तिथं त्याला तिची गाडी अशी व्हायब्रेट होत नाही. किंवा स्टिअरिंग मध्ये कार मध्ये ती बसली असेल तर कार पण व्हायब्रेट होत नाही. तिथं तिला घेऊन जाईल, तिथं त्याला भय नाही. पण छोट्या छोट्या गोष्टी नाही, मी खात नाही ना, नाही मागे पाय पडत नाही ना, अरे ते पण भय आहेच आहे. पण मेजर गोष्टीचा द्वेष कर ना.
जिथं दाखवायचं तुला परमेश्वराचं प्रेम तिथं दाखव, जिथं दाखवायचं तिथं नाही, आणि जिथं नाही दाखवायचं तिथं आपण असा आणतो ना, बापरे, की विचारायलाच नको. मग तुमच्यासारखा सॉफिस्टिकेट आणि तुमच्यासारखं पवित्र, तुमच्यासारखं होली ख्रिश्चन माणूस जगात कोणी नसेल. काय करायचं म्हणजे जे करायचं नाही ते करायचं, आणि जे करायला पाहिजे ते नाही करायचं. कुठलं भय परमेश्वराचं, आणि कसा देव तुला ज्ञान देईल? काही नाही, वाईटाचा द्वेष करणं म्हणजे परमेश्वराचं भय. मुलाला जिवंत ठेवायचं, सॉरी मुलींना जिवंत ठेवायचं आणि मुलांना मारायचं. किती भयानक गोष्ट आहे, किती भयानक गोष्ट आहे. मुलाला खेळ मारलं काय, मुलीला मारलं, जीव मरतो ना. आज काही बिलीवर मुली 2-3 महिन्याची प्रेग्नन्सी असताना अबॉर्शन करतात. लाज आली पाहिजे त्या लोकांना. अबॉर्शन करता म्हणजे तुम्ही एका जीवाला मारता ना रे. त्याच्या अगोदरच विचार केला पाहिजे ना, काही अरे बघ एक जीव माझ्या पोटात जळतोय, मग ती चूक अगोदरच नाही करायची. बरोबर ना? ते वचन तुम्हाला पण लागू होतच ना. मग मुलीला मारलं काय किंवा मुलाला मारलं काय, जीव जाणारच आहे ना. मग ती चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चर्च मला सांगा, ती चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? इव्हन अबॉर्शन करणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? करू नका प्लीज. आणि जर तुमच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे ते गेलं असेल तर ठेवा असल्या गोष्टी, पण प्लीज त्या गोष्टी अशा करू नका की त्याचे, आणि या गोष्टीची, त्या गोष्टी ना इनडायरेक्ट आपल्या फॅमिलीमध्ये इफेक्ट करतात. चर्च इफेक्ट करतात त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये. तुम्ही सिरियस व्हा आत्म्यामध्ये चर्च. जोपर्यंत तुम्ही स्पिरिट सिरियस होणार नाही, तुम्ही लोक कधीच त्या हायर लाईफ जीवन जगू शकत नाही. परमेश्वराचं भय म्हणजे काय? 9:30चं टायमिंग चर्च आहे, सॉरी 9चं टायमिंग चर्च आहे. मला कितकं हठात वाटलं माझी देवाचे सेवक पास्टर क्रिस सांगत होतं, थोडी अशी क्लिप मी त्याची पाहिली. परमेश्वराचं भय म्हणजे काय, फिअर ऑफ गॉड म्हणजे काय? 9चं टायमिंग आहे आणि तुम्ही चाललात घरातून, तुम्ही घरातून चाललात, वाजले किती 9:30, तर ती म्हणत होती तू असं चालू शकत नाही, तू पळत चाललं पाहिजे, पळत जाताना रिपेंट केला पाहिजे, पश्चाताप केला. प्रभू चुकलो रे, अर्धा तास लेट झालो, माफ कर परमेश्वर, मी 9ला पाहिजे होतो. याला म्हणतात परमेश्वराचं भय. कळलं तुम्हाला? कळलं तुम्हाला? कळतंय तुम्हाला? याला म्हणतात परमेश्वराचं भय. आणि चर्च अशाच लोकांचा मान परमेश्वर करतो. अशाच परमेश्वराला देव, अशाच लोकांना परमेश्वर उंच करतो. आणि तुम्ही आजपासून ह्या गोष्टी अप्लाय करा आणि मला सांगा महिन्यानंतर, पास्टर तुम्ही सांगितलेलं वचन सत्य. जेव्हापासून मी त्या गोष्टी फॉलो करते, आय कॅन सी द चेंजेस इन माय लाईफ. मी चेंजेस बघतोय, मी आशीर्वाद बघतोय, आणि खरोखर माझं जीवन ब्लेस्ड आहे. तुम्ही टेस्टिंग द्या येशूच्या नावामध्ये. बोला हालेलुया. परमेश्वराचं भय म्हणजे काय? वाईटाचा द्वेष करणं. जे वाईट आहे ते परमेश्वरापासून नाहीये, तर त्या मला गोष्टी करायच्या नाही. मुलाला जिवंत ठेवायचं, मुलीला जिवंत ठेव, हे कुणी सांगितलंय? राजा मुलीच काय, पण मुली नाही आणि मुलांना नाही. आम्हाला परमेश्वराचं भय आहे, आणि म्हणून परमेश्वराने त्यांचं बरं केलं आणि परमेश्वर त्यांची घराणे स्थापित केली. बोल हालेलुया. बोल हालेलुया. योसेफ मिस्राचा पंतप्रधान झाला. प्रार्थनेमध्ये आपण असं बोलतो कधी कधी, योसेफ मिस्राचा पंतप्रधान झाला. झाला ना रे बाबा? का झाला? कधी विचार केला? असाच पंतप्रधान झाला. मग योसेफ मिस्राचा पंतप्रधान असाच झाला. राजाच्या राजवाड्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचं कॅरेक्टर तुम्हाला येत्या दिवसात मी ह्या वचनानुसार सांगणार आहे. वाय दे आर ब्लेस्ड, का ते त्या पोझिशनला पोहोचले, का त्यांच्याकडे ती लेवल आणि अथॉरिटी होती. ज्यावेळेस पोटिफाराच्या घरामध्ये योसेफ काम करायचा, एकटा मुलगा, आणि तुम्हाला काय वाटतं ज्या दिवशी तो कपडे टाकून पळाला त्याच दिवशी त्या बाईने त्याला टॉर्चर केलं असेल का? त्याच दिवशी त्या बाईने त्याला टॉर्चर केलं असेल का? रोज त्या बाईची वाईट नजर त्या योसेफावरती होती. एक दिवस नाही, एव्हरी डे त्याला उत्सत होती त्या गोष्टी करण्यासाठी. पण प्रत्येक दिवशी योसेफ, आणि योसेफ सारखा इमोशनल माणूस कोण होता रे सांगा तुम्ही? आई नाही, बाप नाही. जेव्हा मी सेवा करत होतो, आम्ही दोघं ना, आम्ही आई बापांकडे बघू नये. आई बाप नव्हते नगरमध्ये आम्हाला बघण्यासाठी, आजही नाहीये, आजही आई वडील नाहीये. पण एक बाप नेहमी बघतो ना, त्याचं भय आमच्यामध्ये होतं. म्हणून तेव्हाही कॅरेक्टर सांभाळले, आताही कॅरेक्टर सांभाळे, आणि कबरेत जाईपर्यंत कॅरेक्टर सांभाळणार. का? कारण माझ्यावरती परमेश्वराचं भय. बोला हालेलुया. बोला हालेलुया.
बोला हालेलुया. तुम्ही ऑफरिंग मध्ये टाकलेला एक रुपया खर्च करताना चर्च, आम्ही लाख वेळेस विचार करतो तुमचा 1 रुपया खर्च करता. पास्टर सादिक येत नगरचे, जेव्हा मी पास्टर अंबरीश सांजूची क्रुसेड ठेवली, आणि क्रुसेड ठेवली तुम्हाला माहिती आहे का, पहिल्या वर्षी ना क्रुसेड ठेवली ती आपण, बरोबर ना, अंबरीश सांजूची 9 ते 10 लाख रुपये खर्च लागतोय का क्रुसेडला, त्याच्या तिकीटालाच $1-2 लाख लागतात. पण तरी रिस्क घेतली, केली. चर्चच्या कितीतरी फॅमिलीनी सपोर्ट केला. त्याला पास्टर सादिकनी एक वाक्य तेव्हाच बोलले होते आमच्या दोघांशी. काय बोलले होते? पास्टर, अगर आपका मोटिव सही हो ना, तो 9 लाख क्या 20 लाख भी परमेश्वर आपको देगा. हेच वाक्य होते त्यांचे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक सांगितली, सुनो पास्टर, जब लोग देते हैं ना ऑफरिंग, तो उनकी रिस्पॉन्सिबिलिटी, उनका काम खत्म हो जाता है. ऐका, ज्यावेळेस लोक देतात ना, हे सपोज तुमचं दांडार फळ आहे, हे तुमचं दांडार फळ, हे मला तुम्ही दिलं, हे मला तुम्ही, हे तुमचं एन्युअल याच्यात तुमचं ऑफरिंग, हे तुम्ही मला दिलं. चर्च तुमची जबाबदारी एंड, तुमचं काम तिथून संपलं. आता त्याची सगळी जबाबदारी ही माझ्यावरती. याचा अर्थ तुम्हाला माहितीये, तुम्ही सुरक्षित आहात, पण याचं मी काय करणार आहे हे मला देवाला 4 वेळेस हिशोब द्यायचा असतो. 4 वेळेस. मी का चर्च सोडलं, मी का त्या गोष्टी, मला एक इफेक्टिव्ह सेवा आजही करायची. चर्च माझ्या जीवनाचा रूल काय आहे? पहिली गोष्ट, कोणावरती अन्याय करायचा नाही. दुसरी गोष्ट, कधीच खोटं बोलायचं नाही. आणि तिसरी गोष्ट, हे हृदय चांगलं पाहिजे, नीतिमत्ता चांगली ठेवायची, देवच करणारा परमेश्वर. हा आमच्या दोघांचा रूल आहे. कधीच कोणावरती अन्याय झाला नाही पाहिजे, आणि नीतिमत्ता माणसाची चांगली पाहिजे. 1 रुपया जरी तुम्ही दिला, म्हणून आज आम्ही रोज एका गोष्टीचा प्रयत्न करतो, प्रभू आम्हाला, आज आम्ही काय प्रेयर करतो, प्रभू एक व्यवसाय आम्हाला करायचा, जेणेकरून आमचं पर्सनल लाईफ आम्ही त्या व्यवसायातून खर्च करू. तुझा पैसा तुझ्या राज्यासाठी वापरला जातो. माझं भाडं, माझं घर, माझा खर्च, माझा किराणा मी माझ्या कष्टातून केला पाहिजे, आणि जे काही तुझे लोक देतील ते परमेश्वराच्या राज्यासाठी वापरले गेलं पाहिजे. हे तत्व मला लागू करायचे, या गोष्टी मला लागू करून सेवा करायची. म्हणून आज मी सेवासाठी निर्णय घेतला करायचा. आणि केव्हा पॉसिबल आहे चर्च हे सांगायला काय आई वडील आहेत आमचे? काही लोकांना असं वाटतं की बाप आणि आईने सांगितलं पाहिजे. अरे तू केव्हा शहाणा होणार आहेस? केव्हा शहाणा होणार आहेस? कॉलेजमध्ये मुलासोबत फिरताना तुला आई बापाची परमिशन नाही वाटत, त्याच्यासोबत फोन करताना, चॅटिंग करताना तुला आई बाप अजिबात आठवत नाही, मग तेव्हा तू आई बापाची परमिशन घेतली का? मम्मी मी जाते याच्यासोबत डेटला, तेव्हा भीती नाही वाटत तुला का? आजही आमचे आई बाप आमच्या सोबत नाहीये, पण बाप एक आहे जो बघतोय. तुम्ही जे देता 1 रुपया त्याचा आम्ही काय करतोय हे पण परमेश्वर बघतोय. तुम्हाला माहित नाही, तुमचा एकदा न्याय होणार आहे, पण आमचा 2दा न्याय होणार. मग मी किती क्लिअर राहिलं पाहिजे परमेश्वरासोबत. योसेफाची आई नाही, बाप नाही, किती इमोशनली तुटलेला माणूस. रोज जर फुटीपराची बायको आली असते, म्हणले असते भाऊचं परचम खा, गुलाबजामू खा, आई नाही ना, बिगर आई बाबाचं लेकरू, असं तसं, त्याला प्रेमाने जवळ घेऊ काय, आणि त्याचा तिचा हेतू साध्य करू शकले असते ना. आणि योसेफ पण इमोशनल माणसं कधीच देवाच्या राज्यात टिकू शकत नाही. ती गोष्ट ऐकून घ्या. भाऊक लोक, भावनेच्या अधीन गेणारे लोक, प्रॅक्टिकल लोक, येस तर येस, नाही तर नाही, चला विषय खाल्लास. भाऊ लोक नाही, मग त्याला कसं वाटत ना, ती नाराज होईल. आणि तू कधीच स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत, आणि तू कधी तुमची लढाई लढू शकत नाही. माणसं तुटले ना तरी फिकीर नाही, पण परमेश्वराचं काम स्ट्रॉंगली उभं राहिलं. रिस्पेक्ट माणसाचा पाहिजे, पण भय परमेश्वराचं पाहिजे. जेव्हा मग ती फुटीभराची पत्नी त्या दिवशी त्याला इतका फोर्स करायला लागली, तेव्हा त्यांनी काय केलं? आता आपली काही गत नाही. रोज तर हिला मी इग्नोर करत गेलो, रोज हिला मी चल जा, नाही मॅडम तुम्ही मॅडम मालकीन आहात, मी तिला किती, पण आज हिने हाईट केली. मग आता हिच्यापासून पळण्याशिवाय मला पर्याय नाहीये. याला म्हणतात परमेश्वराचं भय. काय, कोण होता यासोबत योसेफाचा बाप? सांगा ना, कोण होता? बायबल वाचताय तुम्ही? योसेफाचा बाप कोण होता? आज जरा बोला ना, म्हणजे तुम्ही तुमच्या आन्सरवरती शुअर नाहीये.
कोण होता बाप याकोब योसेफाचा? याकोब होता तिकडं, किंवा याकोबाची पत्नी राहेलच होती ना, ती होती तिकडे. त्याला विचारायला का रे बाबा त्या बाईसोबत तू चुकीचं काम केलं किंवा का नाही केलं? अरे चर्च, हे कारण झाले, हे कारण झाले. तो तिथं होता. अरे हे कारण झाले रे. पण तुमच्यामध्ये खरोखर परमेश्वराचं भय असेल ना, तर कॉलेजमध्येच काय, कुठेही जा तू, आपल्या आई बाबाचं मान किंवा त्याचं नाक किंवा तू कापणार नाहीस. ही परमेश्वराची कृपा आहे, हे परमेश्वराचं भय आहे. आजही नगर मधला कुठलाही माणूस आमच्या दोघांच्या कॅरेक्टर बद्दल बोलू शकत नाही. मी दोघांबद्दल सांगतोय का, लोकांबद्दल सांगून करू काय? आता त्यांचं सागर, त्यांची साक्षी काय मला माहिती का तू कसा वागला? मी माझ्याबद्दल सांगितलं तुम्हाला. चर्च, हे कारण झाले, पण ज्याच्यामध्ये खरोखर परमेश्वराचं भय आहे ना, अरे तो काय पोटीभराची बायको काय, तो सोडून पळाला. म्हणून तो योसेफाला पंतप्रधान पदाचा मुकुट भेटला. आपण म्हणतो योसेफ पंतप्रधान झाला, असाच झाला पंतप्रधान. आणि आज देवाची इच्छा, तुम्ही प्राईम मिनिस्टर झाला पाहिजे. सिस्टर, तुमच्या घरात तुम्ही हायर लेवलचं जीवन जगलं पाहिजे. ब्रदर, तुम्ही तुमच्या जीवनात हायर लेवलचं लाईफ जगले पाहिजे. आणि काय हायर लाईफ आहे येशू ख्रिस्तामध्ये? हीच तर लाईफ आहे. बोला, परमेश्वराचं भय म्हणजे काय? वाईटाचा द्वेष. खूप वचन या बायबलमध्ये परमेश्वराच्या भयाबद्दल. पण जो ऐकल आणि त्या गोष्टीनुसार जीवन जगेल, परमेश्वर तुमचं घरानं स्थापित करेल. सिस्टर, परमेश्वर तुमचं घरानं स्थापित करेल. तुम्हाला अजूनही त्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही, पण मी आज विश्वासाने सांगतो, परमेश्वर तुमचं घरानं स्थापित करेल. तुम्हाला विश्वास बसत नाही, परमेश्वर तुमचं घरानं स्थापित करेल. येशू तुमचं घरानं स्थापित करेल. मग किती लोक आणि काय गरज नाही कोणाच्या वशिल्याची. जर परमेश्वराची फेवर असेल ना, तर येस्तेर अनाथ मुलगी पण राणी होऊ शकते. आपले डोळे बंद करा, आपले हात उंच करा.